करायला गेलो एक आणि झालं एक. नेमकी काय झालं मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. नेमकी करायला आम्ही एक काम गेलतो आणि झालंच दुसरं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कनेक्शन आणि मोटर ड्रायव्हर आणि ते सगळं कनेक्ट केलं आपण. तर आता मेन बॉडीला सुरुवात करूया. तर चला. हॅलो गाईज, तर आपण चाललोय आता वेल्डिंगच्या दुकानात, कारण की कॉलेजवाल्यांनी काय वेल्डिंगला परमिशन नाही दिली. तर त्याच्यानंतर आपल्याला आता वेल्डिंगचं एक चांगलं दुकान पाहावं लागेल, कारण की आपल्याला बॉडी मेटलची बनवायची आहे. कारण की रोबोटची बॉडी मेटलची असल्यामुळे आपल्याला भरपूर बेनिफिट राहील. तर आपण आता ओढ्या गावात पाहतोय कुठं भेटलं तर त्याच दिशेने चाललोय. तर चला जाऊन पाहू आधी भेटतं का नाही. तर मित्रांनो, दुकान भेटलं होतं आपल्याला, पण त्यांचं दुसरं काम चालू होतं त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला 8:30ला बोलवलं. तर आपण या ठिकाणी 8:30ला आलोय. मोबाईल चार्जिंग नव्हतं त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढता नाही आली. तर आता त्यांना समजून सांगतोय डायमेन्शन कटिंग झाली आपली या ठिकाणी. त्याच्यानंतर आता वेल्डिंगचं सांगतोय तो. आपल्याला तिथे मेन मोटर फिक्स करायची आहे. तर एकदम प्रॉपर माप लागणार आहे, कारण की थोडी सुद्धा चुकी पूर्ण रोबोटच्या याला आपल्याला महागात पडत. तर पाहू आता काय होतंय. मित्रांनो, काकानं तर अशी खतरनाक वेल्डिंग केली का डायरेक्ट जाळच लावला तुम्हाला सांगतो. म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी डायरेक्ट जाळच चालू होता. मला थांबा एवढा तरी शॉट घेऊन द्या बाई. खतरनाक डायरेक्ट म्हणजे जाळच लावून टाकलं. मला वाटतच नव्हतं काही राहीन म्हणून, तरी पण चालू आहे. तर आता पाहू पुढं. मित्रांनो, ज्यांना ज्यांना या अवजाराचं नाव माहित त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ते जुने शेतकरी असन त्यांना 100% माहित असन हे कायचं अवजार आहे. म्हणजे डायरेक्ट एका झटक्यात सांगू शकतात ते मुलं. त्याच्यानंतर मित्रांनो, काकानं पट्टी घेतली त्यांची आणि लाईन मारायला सुरुवात केली, कारण की आपल्याला पट्ट्या काढायच्या होत्या. प्रॉपर त्यांनी गुन्ह्याच्या मदतीनं हे केलं. म्हणजे आपली पट्टी पेन्सिल राहतात त्यांचं गुन्ह्यान ते राहतं. म्हणजे मला पूर्ण नाव नाही माहिती बाकी सामानांचं. त्याच्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट कटिंग मशीन काढलं. बाई, हे कटिंग मशीन मी पहिल्यांदाच पाहिलं खरं सांगतो. म्हणजे ग्राइंडर नाही, काही नाही, काहीच नाही, डायरेक्ट मशीन आहे काकाकडं. लाईट असू नसू काहीच गरज नाही, डायरेक्ट कटिंग होत राहणार. म्हणजे खतरनाक. काका आम्हाला सांगत होते मोठे मोठे पत्रे यांनी कापले होते म्हणजे डायरेक्ट. म्हणजे मी तर पहिल्यांदाच पाहिलं हो. कोणाला आधी माहित असलं तर नक्की सांगा बा का मला. म्हणजे इतकं पटापटा काम चालू होतं तुम्हाला सांगतो. नुसतं स्पीडमध्येच काम चालू होतं आणि थोडं सुद्धा बेंड सुद्धा पण होत नव्हती पट्टी. मला वाटलं बेंड होईल, पण थोडी सुद्धा होत नव्हती. खतरनाक काका सामान होतं यावेळेस तर बाई, खरं सांगतो मी. त्याच्यानंतर आपल्याला पट्टीला वल पाडला आणि काका वलीच तयार करायला लागले, कारण की व्हीलसाठी आपल्याला वल लागणार आहे. त्याच्यानंतर काकानं बीट बदललं मित्रांनो. ठोकू ठोकू बीट काढलं आणि मोठं बीट लावलं आपल्या याच्यासाठी. त्याच्यानंतर मग ते सेटअप करायला लागले पूर्ण पट्टी ठेवून एकदम ॲक्युरेसी, एकदम देसी स्टाईल मध्ये एकदम धरली पट्टी काकानं. लगेच वल पण पडून गेला. काय काका खतरनाक आहे बाई, खरं सांगतो. एकदम प्रॉपर झालंय. तर चला आता वेल्डिंग करताना पाहू आपण. मित्रांनो, आतमध्ये वेल्डिंग चालू आहे तोपर्यंत आपण बाहेर आलो, कारण की त्या धुरानं मोकार डोळ्यांना पण त्रास व्हायला लागला होता. आणि पहिला अनुभव आहे मला वेल्डिंग लागल्याचं, त्याच्यामुळे रिक्स तर काय आपण घेतली नाही. तर आता वेल्डिंग झाल्यानंतर फक्त फिनिशिंग होईल, मग आपला पार्ट रेडी होईल. तुम्ही पाहू शकतात काकानं प्रॉपर केलंय. आता हातोडीने एकदा सेट करून घेत आहे त्याची पोझिशन फायनली करायला. आता फक्त मागून एक पट्टी लागन, त्याच्यानंतर डायरेक्ट फिनिशिंग होईल. त्याच्यानंतर शेवटची पट्टी काकाला सांगितलं कशी जॉईन करायची काय. तर काका म्हणे ठीक आहे करून टाकू. त्याच्यानंतर मग वेल्डिंगला सुरुवात झाली. नेमकी 2 जणांची धरायची गरज होती, मग तेच धरलं मी प्रॉपर. म्हणजे तुम्हाला सांगतो असं भीती वाटत होती मला, काय हाताला चटका बिटका बसतो काय. तर मग काय एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळं आपलं काम झाल्यानंतर काकानं पाहायला दिला पार्ट आपल्याला. म्हणजे पाहून घ्या कुठं अजून काय चेंज करायचं काय. तर मी एकदा पाहून घेतला, पकडीनं धरली कारण की गरम आहे. तर एकदम ओके होता. तर मग डायरेक्ट फिनिशिंगला दिला. तुम्ही पहा काका डायरेक्ट फिनिशिंग करताय. ग्राइंडर मशीन ना चालू आहे फिनिशिंग सध्या आपली. फिनिशिंग म्हणजे ते वेल्डिंगचे थोडी राहते ना वरची एल स्पॉट, ते मऊ करून टाकायचे. म्हणजे त्यांनी चांगलं राहतं, हाताला नाही लागणार आपल्याला असं, म्हणजे काही होणार नाही. त्याच्यामुळं काका ते एकदम प्रॉपर फिनिशिंग चालू आहे डायरेक्ट. निसता जाळून संगत चालू आहे निसता बाई. तर फायनली मित्रांनो, आपलं पूर्ण मॉडेल झालंय. तर मी हातात घेऊन पूर्ण घेतलंय. तर चला रूम जाऊन तुम्हाला एकदा फोटो दाखवतो मी डायरेक्ट. तुला आता काही म्हणणं आहे का याबद्दल? आपण 11 वाजता फिरतोय. अरे फिरत नाही आपण आता, त्याच्यानं आपली काय चुकी नाही. जर मॉडेल आपलं झालंय तयार आत्ता, आता आपण चाललोय एवढ्या मॉडेल घेऊन चाललोय. आता प्रोजेक्टचे काम आहे करायला लागत आहे, भिन्न नाही म्हणू शकत आपल्याला, हे चुकीचं आहे. तर फायनली मित्रांनो, आपण रूम आलोय. तर हे असं मॉडेल आहे. तर चला असेंबल करून तुम्हाला डायरेक्ट दाखवतो, कारण की भरपूर टाइम झालाय. तर मित्रांनो, आपली गाडी पूर्ण तयार झाली, तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये. तर म्हणजे खतरनाक, म्हणजे लई भरपूर मेहनत लागली. तर आम्हाला 4 वाजले होते डायरेक्ट सकाळचे बनवायला पूर्ण, आणि झोपायला 5 वाजले होते. तर आता डायरेक्ट आपण कॉम्पिटिशनला जाऊ. तर मित्रांनो, पाहू आपल्या संग काय होतं कॉम्पिटिशन मध्ये. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये.